नमस्कार, मी श्वेता परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्या मिनी ब्लॉगमध्ये. तर ना आज राखीचा दिवस होता. आता राखीचा व्हिडिओ आहे थोडा लेट येत आहे. तर राखीच्या दिवशी तर माहेरी तर जाणं होत नाही म्हणा, पण प्रत्येक वेळेस सासरी मात्र नक्की जाते, कारण की नव्याचे भाऊ वगैरे आहेत. तर राखी बांधायसाठी म्हणून त्यानिमित्ताने जाणं होते. तर आजच्या दिवशी ना आदिवासी दिवससुद्धा होता. आता प्रत्येक जणांना माहीत असेल नसेल माहीत, पण ना आमच्या इथे छान अशी रॅली निघली होती. आता आदिवासी दिवस म्हटलं की तो त्यांचाच दिवस असतो आणि राखीचाही दिवस होता. आता राखीचा दिवस म्हटलं की छान असं गोडाधोडाचे पदार्थही झाले होते, छान असं जेवण झालं आणि मग राखी बांधायला सुरुवात केली. तर आमचे लहान लहान मुलं तर तयार झाले आहेत म्हणा. पण आणि या सगळ्या गोष्टीचा आनंद ना मोठ्यापेक्षा छोट्यांनाच जास्त असतो, मोठ्यांना तर असतो म्हणा. इथे तुम्हाला संपूर्ण छान अशी राखीची तयारी दिसत असेल, तर हे सगळं ताईने आणलेलं आहेत, म्हणजे माझी नणद आहेत. आता ते आपल्या भावाला बांधतील म्हणा. तर त्याच्या अगोदर पहिले आमचे म्हणजे जावा वगैरे आहेत ना, त्या जिजाजींना राखी बांधतात, त्यांचं बांधून झाल्यानंतर मुलांना त्यांच्या बहिणींनी राखी बांधून दिली. आणि त्याच्यानंतर फायनली मग माझ्या मोठ्या ज्या नणदबाई आहेत त्या सगळ्या आपल्या भावांना राखी बांधणार आहे. आणि अशा प्रकारे ना राखीचा प्रोग्राम छान असा सेलिब्रेट होतो. आणि आमच्या घरामध्ये पूर्ण खूप मोठी फॅमिली आहे, 3-4 फॅमिली आहेत. तर त्यांचे मुलं वगैरे बहिणी वगैरे सगळे एकामेकाला राखी बांधतात, कोणीच कोणाला सोडत नाही किंवा अक्षत लावतात जे काही आहे. त्यामुळे भरपूर जणांचा मोठा कुटुंब आहे. आणि त्यामुळे ना राखी म्हणा की दिवाळीचं जे काही भाऊबीज आहे म्हणा, ते सगळं मी पहिली इथंच करते, त्याच्यानंतरच मी माझ्या माहेरी वगैरे जात असते. आता ह्या ताई वगैरे यांना राखी बांधत आहेत आणि यांचे 8 भाऊ आहेत. आता 8 भाऊ म्हटलं की 8 भावांचा विस्तारही किती मोठा असेल. तर आमच्याकडे छोट्यापासून मोठ्यापर्यंतची मुलं आहेत. तर माझ्या ह्या पुतण्यानी आपल्या आईसाठी आणि आपल्या आजींसाठी ड्रेस, साडी वगैरे सगळं घेतलेलं आहे. चला मग इथेच व्हिडिओ साईन करते.